काय उपक्रम राबवला मॅडम, काय सांगू शकाल याबद्दल आपण? नमस्कार, मी लक्ष्मी कांबळे. आज सावित्री माता जयंती, 3 जानेवारी सावित्रीमाई जयंती, नवीन वर्ष 2026 ह्या निमित्ताने सर्व महिलांना मी शुभेच्छा देते. आणि माझं मनोगत ह्या ठिकाणी आपल्यासमोर एक थोडक्यात मांडते. आज आम्ही 4 ते 5 वर्ष झालं बहुजन श्रमिक हक्क संघटना ही माझी संघटना आहे, लक्ष्मी कांबळे. 4 वर्ष झालं सर, घरेलू कामगार व शेतमजूर ह्या महिलांसाठी आमची संघटना काम करत आहे. व लातूर शहरामध्ये 4 वेळेस आंदोलन झाले सर. 2 मोठे मोर्चे काढले आम्ही कलेक्टर ऑफिसवर व घुगे मॅडमला 2दा आम्ही निवेदन दिलं. व शिवेंद्रराजे भोसले महापालक मंत्री लातूर शहराचे, व त्यांना पण आम्ही निवेदन दिलं. अजित दादाला निवेदन दिले, सुप्रिया सुळे ताईंना निवेदन दिलं व शरद पवार साहेबांना पण आम्ही निवेदन दिलं. पण आमची गोरगरीब जनताची ही माता भगिनीची कुणी दखल घेत नाही सर. नुसतं 1,500 दिले म्हणजे विकास झाला नाही सर. आमच्या हाताला तुम्ही काम दिले पाहिजे. व आमच्या ही जी मागणी आहेत हे आमच्या संघटनेच्या वतीनं सर आमच्या 7 मागण्या आहेत. ह्या घरेलू कामगारचं व शेतमजुराचं सर्व स्वतंत्र यांचं महामंडळ स्थापन करण्यात यावं, एक मागणी. दुसरी मागणी सर, वर्षातून 2दा आम्हाला 1 लाख रुपये अनुदान देण्यात यावं. तिसरी मागणी सर, ह्या महिलांना लायसन स्वरूपात तुम्ही ह्या महिलांसाठी एक लायसन म्हणून तुम्ही ऑटोवाल्याला लायसन आहे, तुमचे भाजीवाल्याला लायसन आहेत. मग ह्या महिला 30 40 वर्ष काम करतात घरामध्ये, यांचे पाय सडतात, त्यांचे हात सडतात सर. ह्यांना कुठलीच सिक्युरिटी नाही सर. ह्यांना कुठल्याच सरकारचं ह्यांच्याकडे लक्षच नाही. मग हे आमच्या गोरगरीब महिला काम करणार आणि अशाच मरून जाणार. कर्मचारी महिलांना तुम्ही वेतन वाढ आहे सर, शेतकऱ्याला अनुदान आहे, मग आमच्या गोरगरीब महिलाला का नाही? आमची महिला अशीच काम करणार, अशीच मरून जाणार. अहो राशनवर राशन म्हणतात की तुम्ही फ्री आहे राशन. कशाचं फ्री आहे सर? अंगठा लागला तर तिथं राशन आहे, नाही तर गोरगरीब जनता आमची वापिस पाठवायली ती राशन दुकानवाले. मग कशात हे गरीबाचं सरकार आहे सर? ही दिशाभूल करून एक तर आमची गोरगरिबाची मतं ह्या सरकारनं आज 15 वर्ष झाले सरकारला येऊन आमच्या गरीबाची मतं घेतली सर. आणि माझ्या माता भगिनीला दिशाभूल करून सर 15 लाख म्हणले, पण यांनी 1500 दिले सर. त्या 1500 मध्ये बी सर आता कुठं केवायसी करा, कुठे ही करा. अगोदर तुम्ही सर्वांना सरसंगट तुम्ही 1500 रुपये दिले आणि नंतर म्हणतात की तुम्ही केवायसी करा. नंतर काय काय नवऱ्याचा आणून द्या किंवा तुमच्या पतीचा आणून द्या. पती नसल्यावर सर, पती वारल्यावर त्या महिलांना काय करायचं? आज विधवा महिलाला 2,500 रुपये पगार म्हणले सर. ते 2,500 कोण दिलं सर? आम्हाला 1,500 रुपये पगार आहे आणि विधवा महिलेची पगार बंद झालेले आहेत. व लाडक्या बहिणीला GR काढलं ह्यांनी निवडून यायच्या आधी सर, की आम्ही 2100 रुपये देतो, आम्ही 3 सिलेंडर फ्री देतो. ते कुठे गेले यांचे मोठे मोठे आश्वासन सर? ही जनता आमची नुसती दिशाभूलच का? ह्या जनताला नुसतं फसवून मतदान घ्यायचं, कुठवर फसवायचं? आम्ही बेघर आहोत सर, कुणाला घर नाही सर, कुणाचे नवरे वारलेले आहेत. काही महिला काम केलं तर त्यांची चूल चलती सर, नाहीतर नाही. तुमचं म्हणणं काय नेमकं? आमचं म्हणणं आहे की सर ह्या सरकारने लवकरात लवकर हे आमची जी मागणी आहे ती मान्य करावं, नाहीतर येणाऱ्या काळामध्ये आम्ही अजून ह्यांच्यावर तीव्र आंदोलन करू. व आमची लातूर ते मुंबई पर्यंत चालत आम्ही तयारी केली की सर आम्ही चालत निवेदन देण्यासाठी व ह्या सरकारचं लक्ष आमच्याकडे वळवण्यासाठी आम्ही चालत लातूर पासून ते मुंबईला दौरा काढणार. मंत्रालयावरच आमचा मोर्चा राहील सर. आम्ही महाग हटणाऱ्या महिला नाहीत, गोरगरीब महिला आहेत आमच्या. या महिलाचं तुम्ही शेतकऱ्यावर नोकरदारावरच निवडून येत नाही सर. आमची गरीबाची भी मत आहेत सर. मग ह्या गरीबाची तुम्ही कदर करा. मला सांगा मॅडम, आता महानगरपालिकेची निवडणूक आहे, तर मग आता काय करणार या निवडणुकीबद्दल आपल्या मनात काय सर? आता निवडणूक तर नुसतं उड्या मारायचीच निवडणूक झाली सर. कोण इकडे पैसे दिले तरच निवडणूक आहे सर. गरीबाची तर हे तर कुणालाच लक्ष नाही गरीबाचं. अहो गरीब कार्यकर्ता 30 40 वर्ष ह्या पक्षामध्ये काम करतोय, त्याला डवलून तुम्ही पैशावाल्याला तिकीट दिले सर रात्रीतून. मग हे चुकीच आहे ना सर. अहो सामान्य जनते नगरसेवक कसा पाहिजे सर? ज्या नगरसेवकाला ज्या गल्लीतल्या वार्डातल्या समस्या माहित आहेत, काय त्याला जाण आहे, असा नगरसेवक निवडून गेला पाहिजे. हे नगरसेवक फक्त टेंडर घेण्यापुरतं जातात ना नगरसेवक. कशाला नगरसेवक? समाजाचं काय काम करते ते नगरसेवक? मोठ्या मोठ्या पदावर गेले, ह्यांना टेंडर द्यायचं, पुन्हा ह्यांना मानधन आहे सर महिन्याला 10,000 रुपये. यांनी जनतेचं काय काम करतात 5 वर्षात? का कोणत्या जनतेत जाऊन यांनी फिरून त्यांची समस्या जाणतात? का गटारी साफ करतात? का रोड साफ करतात? कुठलीच सुविधा नाही सर. मग कसं निवडून द्यायचं यांना? मला सांगा मॅडम, आता ठीक आहे, तुम्ही तुमचे प्रश्न मांडलेले आहेत आणि मग आता तुम्ही काय करणार म्हणजे आता या मतदानाला, महानगरपालिकेच्या मतदानासाठी तुमच्या मनात काय विचार आहे सर? आता विचार करायचा कुणाकडे, हीच मला तर मोठा प्रश्न पडलेला आहे. म्हणजे काय विचार करायचा सर? मी बघितलं टीव्हीला, अहो काही लोक हे बी फॉर्म खाते तर काय भांडणं करतात. अहो कसलं राजकारण चाललंय ही?
गोरगरीब जनतेचं तर हे राजकारण नाही सर. हे नुसतं आपलेच भांडण नाहीत. अहो नवरा मेले तर बाई मारायची नाही, पण त्या तिकटासाठी बाई एवढं रडतीन मरती सर. ही एवढं गच्चा राजकारण झालेलं आहे. इथं जी समाजात काम करते त्या लोकांचं तर नेत्याचं लक्ष त्या नेत्या ह्यांच्याकडे नाही, आपलं कार्यकर्त्याकडे त्यांचं लक्ष आहे. जे पैसेवाला 2 नंबरवाला आहे त्यांच्याकडे त्यांचं लक्ष आहे. मग गरीब कार्यकर्ते कुठं सोडून द्यायचे? आम्ही असंच ह्यांच्या सतरंजा उचलायच्या का सर? मी तर म्हणत नाही की मी ह्यांच्या सतरंजा उचलते. मी ठामपणानं सांगते सर, मला जसं कळतंय तसं मी हे काँग्रेस पक्षाचंच काम करते. आणि मी माझी संघटना ह्याच्यासाठी उभा केलेली आहे की सर गोरगरीब जे पक्ष, काँग्रेस पक्ष, इंदिरा गांधीने, माझी आजी माझी आई मला म्हणती की शेत दिलेले आहेत, गरीबाला घर कोण दिलेले आहेत? तर काँग्रेसनंच दिलेले आहेत सर. आज महागाई बघा, लॉकडाऊन पासून एवढं काय बदल झाला हो? जमिनी तीच आहेत, शेत तीच आहेत, मग महागाई कुठून आणली? सन्मानाचं जगायचं कसं आम्ही साधारण लोकांनी? काम करायचं का? ती भाजीपाल्याचे भाव कुठे गेले? तुम्हाला द्यायचंच आहे ना सर, आमच्या हाताला काम द्या. माझा प्रश्नच तोच आहे मॅडम. मी काय म्हणतो समजून घ्या. मला काय म्हणतो, ठीक आहे तुम्ही व्यथा मांडालात, तुम्ही काय करणार आता? यांना धडा शिकवणार का? धडा शिकवणारच यांना आम्ही. काय म्हणतो त्यांना धडा असा शिकवणार सर, मतदानाच्या रूपाने जे जे आमचं काम करते आम्ही त्याच नेत्या नगरसेवकाला निवडून देणार. आणि जे कोणी आमच्याकडे लक्ष दिलं नाही आम्ही त्यांना अजून असंच पाडणार. हेच आमचा धडा त्यांना राहील. धन्यवाद तुमचे, दोघांचे पण धन्यवाद, आभार तुमचे. आणि ह्या संघटनेच्या वतीनेही माझ्या माता भगिनी लांबून आलेले आहेत. तुम्ही बोला. सावित्रीबाई फुलेची जयंती, त्यासाठी आम्ही सगळ्या महिला अभिवादन करण्यासाठी आलेल्या आहोत. आमचा एवढ्याच समस्या आहेत महिलांच्या. संघर्ष आमचा एवढाच आहे की महिलांच्या सर्व महिलांना न्याय द्यावं, आणि त्यासाठी सर्व महिला एकत्र जमा झालेल्या आहोत. कुणी न्याय द्यावा तुम्हाला? सरकारने न्याय द्यावा. कशात न्याय द्यायला पाहिजे तुम्हाला? महिलांच्या ह्याच्यासाठी न्याय द्यायला पाहिजे ना. गॅस वाढ झालेली कोणते प्रश्न आहे. आहेत तुमचे ते न्याय देण्यासाठी? आमचे प्रश्न महिलांच्या भांडे जुन्या महिलांना योग्य वेळी पगार द्यावा. त्यांच्या महिला शाळा पगार शिकल्या नाहीत तर त्यांना का? महिलांना शिक्षण आवश्यक आहे ना. महिलांचे शिक्षण पाहिजे.